गणित आता काय पुढला प्रकार आहे बघा. एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या काढायची. बरोबर का. एकूण नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या काढायची. बघा नैसर्गिक संख्या म्हणजे मोज संख्या येते हे तुमच्या लक्षात आले. बघा 23 आणि 89 काय आहे. 23 आणि 89 ह्या कसल्या संख्या येत्या. नैसर्गिक संख्या येत्या. नैसर्गिक संख्येचा विचार करूया. बघा मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. काय करायची. हा 89 वजा काय करायचं 23 करायचं. 89 वजा 23. बघा 9तनं 3 गेलं किती राहिलं 6 राहिलं ना. 8तनं 2 गेलं 8तनं 2 गेलं 66 आलं का. बघा वजाबाकी करताना एक संख्या त्याच्यात धरली जात नाही म्हणून ह्याच्यात काय करायचं अधिक 1 करायचं. ज्या वेळेला नैसर्गिक संख्येची बेरीज करतो त्यावेळेला 1 ती व त्यातनं वजा होती. त्यामुळं आपल्याला अधिक 1 करायला लागतं. म्हणजे किती झालं 67. ह्या काय झाल्या नैसर्गिक संख्या झाल्या. बरोबर का. आता ही पहिली संख्या आहे ही कसली आहे. दुसरी संख्या आहे ही कसली आहे. हा दोन्ही पण कसल्या आहे त्या विषम आहे. त्या टोटल नैसर्गिक संख्या किती आल्या 67. म्हणजे त्यातल्या निम्म्या काय असणार आहे सम निम्म्या असणार आहेत विषम. म्हणजे काय करायचं 67 भागिले 2 करायचं. 67 भागिले 2 करायचं. 67 भागिले 2 केलं तर किती येते बघा. बे त्रिक 6 राहिलं किती काहीच नाही. आणि बे त्रिक 6 आणि राहते किती बाकी 1 राहते. बरोबर का. मग पहिली पण संख्या कसली आहे सम आणि दुसरी पण संख्या कसली आहे. पहिली संख्या विषम आणि दुसरी पण विषम आहे. म्हणजे टोटल संख्या किती झाल्या 33 झाल्या. कळालं का 33. बघा आता 33 संख्या झाल्या. बरोबर ना. 33 आणि 1 किती झालं म्हणजे हे केलं तर किती झालं 33 आणि 1 34. आणि दुसरी पण संख्या काय आहे विषमच आहे म्हणून आधी काय करायचं 34 आणि 1 हा 33 मध्ये 1 केलं तर किती आलं 34. म्हणजे नैसर्गिक संख्या किती झाल्या 67. समसंख्या किती झाल्या सम किती झाल्या आणि विषम किती झाल्या 34. काय आलं का आलं का डोक्यात. बघा 123 ते 469 नैसर्गिक संख्या समसंख्या आणि विषम संख्या काढायची. बरोबर. पहिल्यांदा नैसर्गिक संख्या काढायची पद्धत काय आहे मोठ्या संख्येतनं काय करायची लहान संख्या वजा करायची. 9तनं 3 गेलं किती राहिलं 9तनं 3 गेलं 6 राहिलं. 6तनं 2 गेलं 4 राहिलं. 4तनं 1 गेलं 4तनं 1 गेलं 3 राहिलं. अधिक काय करायचं याच्यात 1 करायचं. म्हणजे किती झालं 347 काय झालं नैसर्गिक संख्या झालं. बरोबर का. आता काय करायचं समसंख्या आपल्याला काढायची. बरोबर का. किती आहे 347 भागिले 2 करायचं. बरोबर. निश्चय भाग लावायचा. पहिली कसली संख्या आहे दुसरी कुठली आहे विषम म्हणजे भाग लावायचा. हा बघा बेके राहिलं 1 बे 14 बे त्रिक म्हणजे किती आलं 173. आणि बाकी किती राहत्या बाकी 1 राहत्या. म्हणजे 173 काय समजायचं समसंख्या समजायची. काय समजायची समसंख्या समजायची. आणि विषम संख्या किती होणार 173 आणि 1 174 समजायच्या. कारण काय ह्या अधिक ह्याच्यात काय करायचं 1 कारण पहिली पण कसली संख्या आहे आणि दुसरी पण विषम आहे. त्यामुळे अधिक 1 आपल्याला त्याच्यात करायचं आहे. कळलं. बघा आता काय सांगितलंय 36 आणि 112 मध्ये नैसर्गिक संख्या किती आहे समसंख्या आणि विषम संख्या किती आहे. बघा नैसर्गिक संख्या काढायला पहिल्यांदा मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. बरोबर. म्हणजे इकडं काय झालं 12तनं 6 गेलं 12तनं 6 गेलं 6 इथं राहिलं 0 इकडला हातच्या घेतला म्हणजे 10 झालं. 10तनं 3 गेलं किती झालं 76. आणि आधी काय करायला लागतं 1 करायला लागतं म्हणजे किती झालं 77 झालं. बरोबर का. आता आपल्याला सम आणि विषम संख्या काढायची असली तर आपण काय करतो 77
भागिले 2 करतो. बरोबर का? 77 भागिले 2 केलं तर किती आलं बघा? 2 त्रिक 6, 82 उरलं किती? बाकी किती उरल्या? बाकी किती उरल्या? 1 उरल्या. आता बघा ही पहिली संख्या कुठली आहे आणि ही संख्या कुठली आहे? सम आहे. म्हणजे हे 1 उरलं का नाही, हे ऍड कोणात करायचं? समसंख्येत ऍड करायचं. म्हणजे इथं काय झालं? 38 अधिक 1 किती झालं? 39 आणि 38 काय झाल्या? विषम संख्या झाल्या. लक्षात आलं का? मग हा 38 आणि 1 इथं परत सांगतो. मेसेज चालू असतो, मी एडिट करतो त्याच्यात. बघा काय इथे येते बघा? बेक 6 82 16. बरोबर का? बाकी किती उरली? बाकी उरली 1. बघा पहिली संख्या सम आहे, दुसरी संख्या सम आहे. म्हणजे ऍड 1 कशात करायचं? सम मध्ये करायचं. 38 आणि 1 39. हे काय झालं? सम संख्या झाल्या. आणि 38 काय म्हणायच्या? विषम म्हणायचं. समजलं का तुम्हाला आता? पक्क. बघा 145 ते 140 पर्यंत नैसर्गिक संख्या, सम संख्या आणि विषम संख्या किती आहेत ते काढायचे. आपण पहिली स्टेप काय करतो? नैसर्गिक संख्या काढायला 140 मधनं 45 वजा करतो. बरोबर? 10तनं 5 गेलं किती राहिलं? 5. इथं झालं 3 13. 13तनं 4 गेलं किती राहिलं? 9. किती आलं? 95 अधिक 1 करतो आपण किती झालं? 96 झालं. बरोबर का? 96 झालं. आता हे 96 भागिले काय करणार आपण? 2 करणार. बघा भागा 2 चौक आणि 82 16. आता बाकी काय उरली का? नाही उरली. कारण एक संख्या काय आहे? सम आहे आणि एक संख्या काय आहे? विषम आहे. म्हणजे 48 सम आणि 48 काय आणणार? विषम. 48 सम आणि 48 विषम. काय अडचण आहे का? बघा मी आता तुम्हाला सरावासाठी काय गणित देतोय. 18 ते 92 पर्यंत नैसर्गिक सम आणि विषम संख्या मला कमेंट करून सांगायचे आहेत. 23 ते 119 पर्यंत नैसर्गिक सम आणि विषम हे मला तुम्ही कमेंट करून सांगायचे. आणि 5 ते 50 पर्यंत नैसर्गिक सम आणि विषम ह्या संख्या किती आहेत ह्या तुम्ही मला कमेंट करून सांगायचे. बघा या गणितामध्ये काय करायचं आहे तर 22 ते 66 पर्यंत सम आणि विषम संख्यांची आपल्याला बेरीज काढायची. बरोबर का? तर काय करायला पाहिजे? पहिल्यांदा आपल्याला एकूण संख्या किती द्या ते आपल्याला काढायला आलं पाहिजे. म्हणजे बघा 66 मधनं काय केलं? 22 वजा केलं किती आलं? 44 अधिक 1 केलं किती आलं? 45 काय झाले? आपल्या नैसर्गिक संख्या आपल्याला समजलं. बरोबर का? मग काय करायचं? 45 घ्यायचं. काय करायचं? 45 घ्यायचं. पहिल्यांदा आपण नैसर्गिक संख्येची बेरीज करू. गुणिले पहिली संख्या अधिक दुसरी संख्या म्हणजे 66 अधिक काय करायचं? 22 करायचं. 6 झालं 88 गुणिले काय करायचं? 88 भागिले 2. खतम विषम म्हणजे आदल्या मधल्या संख्या 22 ते 66 पर्यंत संख्यांची बेरीज. काय करायचं? एकूण संख्या गुणिले पहिली संख्या अधिक दुसरी संख्या यांची बेरीज काढली आपण. आता भाग लावा. हा किती आलं? 2 चौक 8 2 चौक 8. हा 44 किती? 45 गुणिले 44. हा 4 पंचे 20 हाताला गेले 2 4 4 दोन्ही 4 चौक 16 16 2 18 किती आलं? 180 परत येणार आहे. बरोबर? 0 8 8 9 किती आलं? 1980. खतम. समजलं? आता काय आहे? 1 ते
बघा 1 ते 22 ते 66 पर्यंत समसंख्यांची काढूया. बरोबर. पहिली संख्या कुठली आहे? दुसरी संख्या 66. कुठला आहे त्या? समज आहेत ना. म्हणजे आपण काय करतो, जी येईल बेरीज किती येत्या 45. बरोबर का? भागिले काय करतो? 2 करतो. बरोबर ना. एकूण संख्या काढाय. हा किती आलं? बेके बे बेदुनी 4. हा बेदुनी 4. बाकी किती राहिली? बाकी किती राहिली? 1 राहिली. म्हणजे ह्या दोन्ही पण संख्या ह्या इथे म्हणल्यावर काय झालं? काय झालं? 23 काय झाल्या? समसंख्या समजल्या. आणि विषम संख्या किती आहे त्या? 22. इकडे लिहितो मी. विषम संख्या किती आहे त्या? 22 आहे त्या. समजलं ना. आपण 22 आणि 23 करतो. गुणिले काय करायचं? पहिली समसंख्याला पहिली समसंख्या आणि दुसरी समसंख्या. 22 आणि 22 अधिक 66 किती आलं? 88. हा 22 अधिक 66 88. इथं मात्र गणलं पाहिजे. इथं काय केलं पाहिजे? पहिली समसंख्या विषम संख्या, शेवटची विषम संख्या. म्हणजे ह्याच्या आतली येणार ना. 22च्या आतली कुठली? 23 अधिक 65 यांची बेरीज. हा 6 आणि 5 किती आलं? 5 आणि 3 8 आणि 6 आणि 2 किती आलं? गुणिले 88. बरोबर. भागिले 100%. भागिले 100% 2. हा बघा बेचोक म्हणजे काय आलं? 23 गुणिले 44. हा गुणा 23 गुणिले 44. हा 4 न बघा. 4 तर हा 4 गेला 4 8 आणि 1 किती आलं? बरोबर का? तेच येणार. 2 9 आणि 1 9 10 आणि 1 11. 4 गेला 1 किती आलं? किती आलं? 1012 आलं. सेम इथं किती आलं? 44 किती आलं? 44 गुणिले 22. हा 88 88 8 8 आणि 8 चला गेले 1 किती आलं? 17 8 आणि 1 9 किती आलं? 968. आणि ह्याचं किती आलं? 1012 आलं. ह्याचं किती आलं? खतम. समजलं का? आदल्या मधल्या कसं काढायचं? मी हे एकच गणित सांगतो. हेच गणित परत बघा म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. अशा पद्धतीचं गणित तुम्हाला परीक्षेला विचारलं जाते. समजलं का? बघा या नैसर्गिक संख्या, समसंख्या आणि विषम संख्या यांची बेरीज काढायची. आपल्याला पहिल्यांदा एकूण संख्या काढून यांच्या घेऊया. एकूण संख्या काढून घेऊया म्हणजे 109 वजा काय येणार? 31 येणार. बघा 9 9 1 गेलं किती राहिलं? 8 राहिलं. आणि 10 3 गेलं किती राहिलं? 7. 78 अधिक 1 78 अधिक 1 केलं तर किती आलं? हा 79 काय झाल्या? नैसर्गिक संख्या झाल्या. बरोबर का? आता काय करतो आपण? यांची बेरीज करतो. किती? 109 अधिक 31. बघा 9 ने 1 10. ह्याच्याला गेला 3 आणि 1 4 आणि 1 1 किती आलं? 140/2. आता आपण काय करूया? विषम म्हणजे आता आपण समसंख्यांचं बघूया. काय करणार आपण? टोटल किती आली? 79/2 करूया. पहिली संख्या काय आहे? दुसरी संख्या काय आहे? विषमच आहे. म्हणल्यानंतर यांचं काय होणार? भाग लावा. हा बे त्रिक 6 राहिलं किती? 92 18 म्हणजे 39 काय झाल्या? सम झाल्या. आणि पहिली संख्या सम आणि दुसरी संख्या सम म्हणजे 40 काय झाल्या? विषम झाल्या. आता आपण यांची काय करूया? बेरीज करूया. ह्याच्या आतली समसंख्या घेतली पाहिजे. बरोबर का? 31च्या आतली कुठली समसंख्या? 32. काय? 32. आणि ह्याच्या आतली 108. यांची बेरीज करूया. 8 9 आणि 10. ह्याच्याला गेला 1 किती आलं? 4 किती आलं? 140/2.
तसंच आपल्याला आता विषम संख्याचं करायचं आहे, बरोबर ना. 31 आणि 109, 31 आणि 109 यांची बेरीज करायची. 9 1 10 चाल गेला, 1 3 आणि 1 4, 140 गुणिले किती आलं 140 छेद 2 ने जाणार, बरोबर का. आता काटाकाटी करा येणाऱ्या संख्या, बरोबर. हा भाग लावा. 2 सत्ती 14 70 आलं, बरोबर का. 7 नच डायरेक्ट गुणूया. 9 7 63 चे 3 हाताला गेले, 7 7 49 आणि 6 किती झालं 55. म्हणजे 31 ते 49 किती आलं नैसर्गिक संख्येची बेरीज 513 आली. आता बघा हे बघा किती आलं 70, हे किती आलं 70. हा गुणाकार करा. 7 9 सॉरी इथं 1 0 आला पाहिजे. 7 9 63 चे किती 3 हाताला गेले आणि 7 त्रिक 21 आणि 6 21 आणि 6 27 आणि याचा वरचा 0 दिला तर किती आली 2730. आणि ह्यांची बघा 728 आणि 2 0 म्हणजे किती आलं 2800. ह्या काय आल्या विषम संख्येची बेरीज. समसंख्येची बेरीज किती आली 2730 आणि नैसर्गिक संख्येची बेरीज किती आली 5530. बघा आताच तुम्हाला गणित शिकवल्याप्रमाणे नैसर्गिक संख्यांची आदल्यामधल्या नैसर्गिक संख्यांची आदल्यामधल्या समसंख्यांची आणि विषम संख्यांची बेरीज ही आता तुम्हाला सरावासाठी गणित दिले. 5 ते 50 पर्यंत सम नैसर्गिक सम आणि विषम संख्येची बेरीज, तसेच 38 ते 192 पर्यंत नैसर्गिक संख्या समसंख्या यांची बेरीज ही 2 गणितं तुम्हाला सरावासाठी दिली. 17 ते 89 पर्यंत समसंख्या आणि विषम संख्यातला फरक काढायचा. म्हणजे समसंख्या काढायच्या, समसंख्यांची बेरीज काढायची, विषम संख्यांची बेरीज काढायची, त्यातला फरक काढायचा. 25 ते 100 पर्यंत समसंख्या काढायच्या आणि विषम संख्या यांची बेरीज काढायची, त्याचा फरक काढायचा. ही गणितं मी तुम्हाला दिली ही तुम्ही सोडवाल आणि कमेंट करून मला सांगाल. बघा काय सांगितलं गणित हे परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं. 20 रुपयाच्या नोटाच्या बंडलावर अनुक्रमे काय अंक दिलाय बघा 12,236 ते 12,397 असे अनुक्रमांक टाकलेले आहेत. तर बंडलात एकूण रक्कम किती आलं. म्हणजे हे नैसर्गिक संख्येसारखं सोडवायचं आहे. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची. म्हणजे 12,397 वजा 12,236. बघा 7तनं 6 गेलं किती राहिलं 9तनं 3 गेलं 3तनं 2 गेलं 2 0 किती आलं 161. ह्याच्यात आपण अधिक 1 करतो म्हणजे किती झालं 162 झालं, बरोबर का. आता 162 नोटा टोटल त्या बंडलात नोटा किती असतील तर 162 असतील. 162 आणि किती रुपये जाईल तर 20 रुपये जाईल. म्हणून गुणिले 20 केलं तर किती रुपये असतील ते आपल्याला समजेल. बघा 2 न करूया. बे के बे बे दुनी बेसक 12 चला गेला कारण बे के बे किती 3 आणि त्याच्यावर 1 0 दिला तर किती झालं 3,240 रुपये एवढं त्या बंडलात असतील. समजलं का समजलं का ठीक आहे. बघा काय सांगितलं 50 रुपये नोटीच्या बंडलात पहिला काय आहे 15,438 आणि दुसरं काय आहे 15,603. या अनुक्रमे टाकले ते एकूण रक्कम किती. मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा 15,603 आणि 15,438 वजा बाकी करा. बघा किती आलं 100. बरं ठीक आहे 165 अधिक 1 केलं का हा अधिक 1 केलं तर किती झालं 166 झालं, बरोबर का. किती आलं 166 गुणिले काय करायचं 50 करायचं. म्हणजे 5 ने ह्या संख्येला गुणायचं वरती 0 देऊन टाकायचं. हा 5 30 हाताला गेले 5 30 आणि 3 33 हाताला गेले 3 5 के 5 5 आणि 3 8 आणि त्याला एक राहिलेला 0
म्हणजे किती असेल 8,300 रुपये रक्कम त्याच्यात असणार आहे. बघा काय दिले ते एका नोटाच्या बंडलात किती आहे 11,763 ते 11,239 असे क्रमांक टाकलेले आहेत. सम क्रमांकावर 500 रुपये 50 रुपये आणि विषम क्रमांकावर 500 रुपये. म्हणजे आपल्याला समसंख्या काढल्या पाहिजे आणि विषम संख्या काढल्या पाहिजे. बरोबर का. आता मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करा. 11,063 11,239 आणि 11,063. बघा 9तनं 3 गेलं किती राहिलं 6 राहिलं. 3तनं 6 जाते का नाही. इथं राहिलं 1. 13तनं 6 गेलं किती राहिलं 7 राहिलं. एकाचे 1 आणि इकडं 0 किती आलं 176 अधिक 1 किती आलं 177. भागिले काय करणार 2. बरोबर ना. पहिली संख्या कुठली आहे दुसरी विषम. मग काय विषय नाही आपल्याला विषम मध्ये अधिक 1 करायचं. हा भाग लावा. 2×8=16. हा म्हणजे 88 काय झाल्या सम आणि 88 ने 1 काय झालं विषम झाल्या. बरोबर का. आता विषम नोटा विषम रुपये किती आहेत सम किती आहेत 88 गुणिले 50 आणि विषम 89 गुणिले 500. यांचा गुणाकार करा आणि बेरीज केली की आपल्याला रक्कम कळते. बघा ह्या 5नच फक्त. हा 75 4 गेले 40 आणि 4 44. 1 0 दिला तर किती झालं 4,440. आता ह्या 5न गुणून 2 0 देऊ. हा 5 नव्हे 45 चे 5 हाताला गेले 4 75 40 आणि 4 44 आणि काय द्यायचं 2 0 द्यायचं. म्हणजे टोटल रक्कम किती झाली बघा. 0चे 0 5 आणि 4 किती 9 4 आणि 4 8 आणि 48,900. बंडलात किती रुपये असतील 48,900. हे समजलं का तुम्हाला. ओके. बघा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्ही याची गणित सोडवून पर्यायी दिलेत. पर्यायावरनं मला काय उत्तर आहे ते सांगा. काय गणित आहे बघा. पहिलं 1-200 रुपये नोटाच्या बंडलात अनुक्रमे 9,546 9,668 असे क्रमांक टाकलेले आहेत. तर बंडलात एकूण किती रुपये रक्कम असेल. पर्यायातला एक आहे 500 रुपये नोटाच्या बंडलावर अनुक्रमे 17,572 17,913 अशा अनुक्रमांक टाकलेला आहे. तर बंडलात रक्कम किती आहे हे काढायला सांगितले. एका नोटाच्या बंडलात 13,476 आणि 13,932 असे क्रमांक टाकलेले आहेत. सम क्रमांकावर 50 रुपये आणि विषम क्रमांकावर 20 रुपयाची नोट आहे. तर एकूण रक्कम किती असेल. मी ह्याच्या आधी अशा पद्धतीचं गणित तुम्हाला सोडवून दिले. हे आता तुम्हाला सरावासाठी दिलेत गणित. याचं मला कमेंट करून नक्की सांगा. पुस्तक छपाई करताना पृष्ठ क्रमांकावरून जेवढे अंक आहेत तेवढे खिळे छपाईसाठी लागतात. तर पुस्तकात 214 एवढी पानं आहेत. तर किती खिळे लागतील. म्हणजे एक क्रमांक असला एक की किती लागते 1 पान लागते. 12 क्रमांक असलं 12 आकडा असला की 2 पान लागतात. आणि 124 असला की 3 खिळं लागतात. असं त्याला खिळं लागतात. म्हणजे बघा 1 ते 9 पर्यंत त्याला किती लागणार 1 खेळा लागणार. किती लागणार 1. मग 1 ते 9 पर्यंत किती आहेत 9 एवढा आहेत. बरोबर का. 1 ते 9 पर्यंत किती आहेत 9 आहे. बघा आता काय होणार 10 ते 99. बरोबर का. 10 ते 99 पर्यंत किती असणार हे आपल्याला समजले. 1 ते 9 पर्यंत 9 आहे. मग काय करायचं 99 मधनं 10 वजा करायचं. किती आलं
9चे 9 आणि इथनं गेलं 8 अधिक 1 करायला पाहिजे. किती आलं? हा 90 आलं. बरोबर का? आता बघा 100 100 ते किती काढलं पाहिजे आपल्याला? 214 पर्यंत काढलं पाहिजे. बरोबर का? 214 पर्यंत तीनच आकडे येणार ना. हा मी यांची वजाबाकी करा बरं. 214 आणि वजा 100 किती आलं? 4 1 आणि 114 अधिक 1 किती आलं? 115 आलं. बरोबर का? 9 पर्यंत एकच अंक आहे म्हणल्यावर खेळा किती असणार? एकच खेळ असणार म्हणजे 9 1 9. इथं 2 खेळ असणार म्हणजे किती आलं? गुणिले 2 किती आलं? 9 2 18 180 आणि इथं किती खेळ असणार? 3 खेळ असणार मग गुणिले 3 3 5 15 चे 5 हाताला गेले 1 3 1 3 आणि 1 आणि 3 1 3. बरोबर का? तर त्याला टोटल किती खेळ लागले असतील ह्या सगळ्यांची आपल्याला बेरीज केली पाहिजे. हा करा. 9 5 14 हाताला गेला 5 आणि 8 13 हाताला गेला 1 किती आलं? किती? 3 आणि 1 4 आणि 1 5 किती आलं? मग 534 त्याला खेळ लागतील. समजलं का? बघा पुस्तकाच्या क्रमांकानुसार जेवढे अंक आहेत तेवढेच छपाईसाठी यात छपाईसाठी खेळ लागतात. या तत्वानुसार एका पुस्तकात 295 पाने असली तर एकूण खेळ किती लागतील हे तुम्हाला येतंय. यातलं मला पर्यायातलं उत्तर कमेंट करून सांगा. आता पुढे बघा पुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक जेवढे अंक आहेत तेवढे खेळ छपाईसाठी लागतात. या तत्वानुसार एका मुद्रकाला 942 खेळ लागले. किती खेळ लागलं? 942 खेळ लागले तर त्याला पृष्ठ क्रमांक किती असतील? आता हे जर फक्त उत्तर तुम्ही सोडवून काढायचंय 342 342 242 250 आणि 350. बघूया याचं उत्तर कोण कमेंट करून सांगतो. बघा आपल्याला गणित काय देतात बघा. 28 नंतर येणारी 15वी समसंख्या सांगा. बरोबर का? त्याला काय संख्या दिलेली? समसंख्या दिलेली काय आहे? काय समसंख्या दिलेली आहे? तर 28 ही समसंख्या दिलेली आहे. त्यानंतर येणारी 15वी समसंख्या. 28 ही संख्या कसली? सम आहे आणि काढायला काय सांगितल्या? समच काढायला सांगितल्या. तर काय करायचं? 28 अधिक 15 आहे की नाही त्याचं 15चं डबल करायचं. 15 गुणिले 2 15 आणि 15 किती झालं? 30 झालं. बरोबर किती झालं? बेरीज करा. हा 58 ही आपल्याला संख्या मिळाली. बरोबर का? आता ही 16 नंतर काय सांगितल्या? 52वी विषम संख्या सांगितल्या. ही 16 ही संख्या कसली? सम आहे आणि काढायला काय सांगितल्या? विषम संख्या काढायला सांगितल्या. म्हणजे काय येणार? 16 अधिक कंसात काय आहे? 52 गुणिले 2 वजा 1 करायचं. कारण काय सांगितलं? ही 16 सम आहे आणि काढायला सांगितल्या विषम त्यामुळे वजा 1 करायची. बघा हा 52 दुनी 104 अधिक 16 किती आलं? 120 वजा 1 म्हणजे किती आलं? 119. लक्षात आलं का? बरोबर का? आता ही काय सांगितलंय? ही संख्या कुठली दिल्या? विषम दिल्या. काढायला काय सांगितल्या? सम काढायला सांगितल्या. बघा विषम दिल्या आणि काढायला सांगितल्या सम. म्हणजे काय करायचं? 37 अधिक 18चं काय करायचं? डबल करायचं. 18 दुनी 36 वजा 1. हा किती झालं यांची बेरीज? 6 किती आलं? 73 आलं का? काढायला काय सांगितल्या? म्हणजे वजा 1 केलं तर किती आलं? 72. काय आली? समसंख्या आली. आता बघा 45 ही कसली संख्या आहे? काढायला कुठली सांगितल्या? सम. म्हणजे आपल्याला वजा 1 केलं पाहिजे. 45 अधिक किती? 83
गुणिले 2 वजा 1 बरोबर का? हा 83 किती 166 आधी किती 45 वजा काय वजा 1 हा करा बेरीज करा किती 11 हा 200 वजा किती आलं 210 समजलं का? एवढंच फक्त लक्षात ठेवायचं आणि या आधारे गणित सोडवायचे. तुम्ही आता मी तुम्हाला सोडवायला 4-5 गणित देतो ती तुम्ही गणित सोडवा.